हरिओम मंडळी, काल आपण ज्ञान महत्त्वाचं आहे, संपूर्ण जग हा कल्पनेचा पसारा आहे यासाठी दाशूर कथानक पाहिलं होतं. आता आज पुण्य आणि पावन नावाच्या दोन बांधवांची गोष्ट आपण ऐकणार आहोत. आपल्याकडे साधारणपणे आपण बघतो सामान्य माणसांच्या घरांमध्ये हा आपला, हा परका, हा माझा बाब्या, ते त्यांचं कार्टं, असा एक प्रकार आपल्याला दिसतो. हा माझा, हा परका वगैरे वगैरे. त्याच्या संदर्भामध्ये हे कथानक वसिष्ठांनी रामाला सांगितलेलं आहे. ते म्हणतात की हा माझा, हा परका हे भेद मानणं हे मिथ्या आहे, त्याला काही अर्थ नाही. कारण ज्यांचं मन मोठं असतं त्यांच्यासाठी संपूर्ण विश्व हेच त्यांचं कुटुंब असतं. हे सांगण्यासाठी वसिष्ठांनी ही गोष्ट रामाला सांगितली आहे. पुण्य आणि पावन अशा या नावाच्या दोन भावांची गोष्ट आहे. आपण माडगुळकरांचं एक गाणं गीत रामायणामध्ये ऐकलेलं आहे बघा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नसे गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आणि हेच तत्वज्ञान वसिष्ठांनी या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला हे पण कळतं की माडगुळकरांनी सुद्धा या ग्रंथांचा किती सखोल अभ्यास केलेला असला पाहिजे. त्याच्याशिवाय अशी वाक्यरचना आणि इतकं छान गाणं इतक्या सोप्या भाषेत होऊ शकत नाही. तर बघू आता ही कथा काय आहे. वसिष्ठ सांगतात रामाला, जंबूद्वीपामध्ये महेंद्र पर्वतावर गंगेच्या काठी दीर्घ तप नावाचा एक ब्राह्मण राहत होता. आणि हा अतिशय कठोर ब्राह्मण व्रत करणारा होता, ब्राह्मण व्रती होता. तशीच त्याची पत्नी, ती पण तपाचरण करणारी अशी त्याची पत्नी होती. आणि त्यांना नंतर कालांतराने दोन मुलं झाले. मोठा मुलगा त्याचं नाव पुण्य आणि लहाना मुलगा त्याचं नाव पावन. ह्या दोन मुलांना घेऊन ते राहत होते, ब्रह्मकर्म करत होते. ब्रह्मकर्म करणे म्हणजेच अध्यापन आणि अध्ययन यामध्ये ते मग्न होते. याला ब्रह्मकर्म म्हणतात, अध्यापन करणं आणि अध्ययन करणं. ब्राह्मणाचं कामच हे आहे. त्यांनी अध्यापन करायचं, अध्ययन करायचं आणि धर्मकार्य करायचं. त्याच्या मोबदल्यात जर आपणहून कोणी दक्षिणा दिली तर त्या दक्षिणेवर आपला उदरनिर्वाह करायचा हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. तर ते ब्रह्मकर्म करत ते तिथे राहत होते. त्यांना दोन मुलं झाली. आई आणि बाबा दोघेही ब्रह्मकर्म करणारे, त्यामुळे मुलंसुद्धा तशीच झाली. मुलांना पण त्या ब्रह्मकर्माची गोडी लागली. वडिलांच्या सान्निध्यामध्ये वडिलांना गुरु करून पुण्य आणि पावन यांचं शिक्षण सुरू झालं. वडिलांकडे ते शिकत होते. त्यातला पुण्य हा शीघ्रबुद्धी म्हणजे तीव्र बुद्धी असलेला, ज्याला आपण म्हणतो तैलधारावत अशी त्याची बुद्धी होती, तरल, आणि त्याच्यामुळे त्याला आत्मज्ञान लवकर झालं. पण पावन जरा हूड होता, बंडखोर होता, शेंडेफळ होता, त्याच्यामुळे लाडका होता. त्याच्यामुळे त्याला काही लवकर आत्मज्ञान झालं नाही. तो शिकत होता. पुण्य आपला मोठा भाऊ आहे, त्याच्याबरोबर तो शिकत होता, शिकत नव्हता असं नाही, पण त्याला आत्मज्ञान काही झालं नाही. पुण्याला मात्र लवकर आत्मज्ञान झालं. करता करता कालांतराने योग्य वेळी त्या वडिलांनी देह ठेवला
आईनी देह ठेवला. दोघेही आत्मज्ञानी असल्यामुळे समाधी घेतली त्यांनी. आणि त्याच्यानंतर दीर्घतप नावाच्या त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाल्यानंतर हा पुण्य, हा ज्येष्ठ मोठा मुलगा, मग त्यांनी सगळ्या आपल्या वडिलांचं ते काय क्रिया कर्म सगळं केलं, शास्त्रोक्त पद्धतीने और्ध्वदेहिक केलं आणि आपल्या आपल्या तपाचरणाला तो लागला. पण पावन काही लवकर शोकमुक्त होईना. त्याचं आपलं सारखं शोक करणं चालूच. शेवटी एक दिवस पुण्याला त्याची खूप काळजी वाटायला लागली आणि त्याच्या काळजीने तो त्याला म्हणाला की बाबा रे, हे काही खरं नाही, हे असा शोक तू करू नकोस. आणि मग त्या पुण्यानी त्या पावनाला काय समजावून सांगितलं आहे बघा, फार छान समजावून सांगितलं त्यांनी. तो म्हणतो, आपले आई बाबा ज्ञानी होते, त्यामुळे ते योग्य गतीला पोहोचले आहेत, त्यांची योग्य गती त्यांना प्राप्त झालेली आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जो जन्माला येतो त्याच्या आयुष्यामध्ये वियोग लिहिलेलाच आहे, निश्चित आहे. वियोग होणार हे निश्चित आहे. ज्या आईच्या उदरी तू जन्म घेतला त्या आईपासून तुझा वियोग होणं हे निश्चित होतं. हे काही अचानक घडलेलं किंवा तुला माहीत नसलेलं अशी कोणतीच गोष्ट नाही याच्यामध्ये. हे तुलाही माहिती होतं, बाबांनी आपल्याला हे सगळं नीट समजावून सांगितलं होतं. त्याच्यामुळे तो वियोग होणारच होता. त्याचा तू शोक करू नये. तिसरी गोष्ट, तुझ्या अशा सतत शोक करण्यानी आत्ता जी काय परिस्थिती आपल्याला प्राप्त झालेली आहे ती काही बदलणार आहे का? म्हणजे तू शोक करत बसला त्याच्यामुळे आई आली, बाबा आले पुन्हा आणि आपल्याजवळ राहू लागले, असं होणार आहे का? नाही होणार. म्हणजे तुझ्या शोकामुळे आहे ती परिस्थिती बदलणार नाही. त्यामुळे तू आता शोक करणं सोडून दे. चौथी गोष्ट अशी आहे की आई बाबा तर गेले, पण परमेश्वराने तुला हा जो देह दिला आहे, या देहाचा सुद्धा एक दिवस तुला वियोग होणार आहे. हे तुला माहिती आहे ना? त्याचं कारण असं आहे की हा देह तुमच्याबरोबर कुठपर्यंत, जोपर्यंत तुमच्या वासना पूर्ण होत नाहीत तोपर्यंत. तुमच्या वासनापूर्ती होण्यापर्यंतच हा देह तुमच्याजवळ राहतो. एकदा तुमच्या वासनापूर्ती झाल्या किंवा आत्म्याला असं वाटलं की या देहाचा आता मला काही उपयोग नाही, त्यावेळेला देह तुमच्याजवळ राहत नाही, तो तुम्हाला सोडून जातो. हे पण तुला माहिती आहे. जीवच स्वतः त्या शरीराचा त्याग करतो. जुनं वस्त्र जसं आपण काढून फेकतो आणि पुन्हा ते वापरत नाही, तसं हा जीव म्हणजे हा आत्मा कर्माची फळं भोगत भोगत तिथपर्यंतच या देहाचा वापर करतो जिथपर्यंत तो करणं शक्य आहे. त्या कर्मांच्या फळं भोगण्यासाठी जेव्हा हा देह काही कामाचा उरत नाही तेव्हा तो जीवच त्याला सोडून देतो. त्या भगवद्गीतेत आहे त्याप्रमाणे, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नवानी देही. हा जीव पुन्हा हे जुनं वस्त्राप्रमाणे हा देह टाकून देतो आणि नवीन देह धारण करतो. मग जो जुन्या वस्त्रासारखा जीर्ण झालेला देह आहे त्याच्यासाठी शोक करण्याची काय गरज आहे? आणि पाचवं, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. पाचवं जे त्या पुण्यानी आपल्या पावन नावाच्या भावाला सांगितलं तत्व, ते अतिशय महत्त्वाचं आहे. ते प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. ते असं आहे, या जन्मात जे माझे आई वडील आहेत, जे माझे भाऊ आहेत, बहिणी आहेत, मित्र आहेत, अजून नातेसंबंध आहेत, तर ते याच जन्मातले आहेत का? तर नाही. मागच्या अनेक जन्मामध्ये ते फक्त आईवडील म्हणूनच असतील असं नाही. ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या नात्यांनी, वेगवेगळ्या जन्मात, वेगवेगळ्या योनीमध्ये भेटलेले असतात. मग
या जन्मात ते तुमचे आईवडील होते आणि ते गेले म्हणून तुम्ही शोक करत बसलात, तर अशा मागच्या कितीतरी आईवडिलांसाठी, कितीतरी जन्मातल्या आईवडिलांसाठी तुम्हाला शोक करावा लागेल. म्हणजे हा जो कोणता जन्म तुम्हाला आत्ता मिळाला आहे तो शोक करण्यातच जाईल. इतक्या वेळा तुम्ही त्या तुमच्या आई वडील बहीण भावांना भेटलेले आहात आणि त्यांचे वेगळे वेगळे संबंध तुमच्याशी होते आणि तेव्हा पण तुमचा आणि त्यांचा वियोग झालेला आहे. असं सगळं असताना नेमकं याच जन्मामध्ये तू शोक करशील तर त्याला काही अर्थ नाही. असा संयोग आणि वियोग प्रत्येक योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर माणसाचा आणि जो कोण जीव आहे, ज्या जीवानी जन्म घेतला आहे त्याचा होत असतो. त्याच्यामुळे तू त्या वियोगासाठी शोक करत असशील तर ते योग्य नाही. ह्या 5 गोष्टी लक्षातच ठेवायला पाहिजेत की आपल्याला हे ज्ञान झालं पाहिजे की आपण जन्माला आलो म्हणजे आपल्याला मृत्यू आहे, मृत्यू अटळ आहे, हे पहिलं. दुसरं, जे आपले नातेवाईक आहेत, जे आपले संबंधी आहेत, आप्त आहेत, इष्ट आहेत, त्यांच्यापासून आपला वियोग होणारच आहे. काळ तो वियोग घडवून आणतो, कारण काळाला ते कामच दिलेलं आहे. परमेश्वरांनी काळाला ती ड्युटी दिलेली आहे, तो आपली ड्युटी बजावतो आणि इमाने इतबारे बजावतो. तो वियोग केव्हा व्हायचा त्याचा 1 क्षण अगोदरही येत नाही किंवा 2 क्षण उशिराही येत नाही. त्याच क्षणाला येतो आणि तो बरोबर वियोग करतो. आपल्या शोक करण्यामुळे परिस्थितीत काही बदल होत नाही, हे एक महत्त्वाचं शोक करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. की तुम्ही रडत बसलात, तुम्ही सगळे कामधाम सोडून दिले आणि त्याच व्यक्तीच्या आठवणी काढत बसलात, तर याचा अर्थ तुमच्यावर आत्ता जी परिस्थिती आहे ती बदलत नाही. आणि शरीर तोपर्यंतच जीव तोपर्यंतच शरीर आपल्याजवळ ठेवतो जोपर्यंत कर्माची फळं भोगण्यासाठी ते सक्षम असतं. शरीर तोपर्यंतच ते ठेवतं. ते जीर्ण झालं की ते जीवच त्याला आपोआप सोडून देतो, टाकून देतो जीर्ण वस्त्राप्रमाणे आणि नवीन देह धारण करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जन्मामध्ये आम्हाला जे आई वडील बहीण भाऊ नवरा बायको मुलं जे काय सगळे प्राप्त झालेले आहेत नाते, हे काही फक्त या जन्मातले नाहीत. मागच्या अनेक जन्मात अनेक योनींमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारे ते आपल्याशी संबंधित असतात. आपण बहिणाबाई, संत बहिणाबाईंचं चरित्र जर वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी मागच्या 10-12 जन्मांची गोष्ट सांगितली आहे स्वतःच्या. आणि मग ते वाचलं की लक्षात येतं की अरे हो, किती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ही जन्मली आणि तिच्या मुलाशी तिचा किती वेगवेगळ्या प्रकारे संबंध होता गेल्या मागच्या जन्मामध्ये. आणि हेच तत्त्व इथे त्यांनी सांगितलेलं आहे. हे प्रत्येक माणसाने लक्षात ठेवावं. आत्ता ज्या कुणाचा विरह मला झालेला आहे, आत्ता ज्या कुणाचा मृत्यू माझ्या घरात झालेला आहे, त्या व्यक्तीशी माझा असणारा संबंध या जन्मातला नाही. अनेकानेक मागच्या जन्मात वेगवेगळ्या पद्धतीने होता. मागच्या जन्मात ती आईच असेल असं नाही, कदाचित मैत्रीण असेल, मित्र असेल, आप्त असेल, इष्ट असेल, ओळखीचा असेल, लांबचा असेल, दूरचा असेल, जवळचा असेल, कोणीही असू शकतं. आणि जर मागच्या अनेक जन्मात आम्ही ते सगळं उपभोगलेलं आहे आणि तेव्हा पण आपला वियोग झालेला आहे आणि आताही झालेला आहे, तर त्याच्यामध्ये शोक करण्यासारखं काहीही नाही, हे तो त्याला समजावून सांगतो. मग पावनाला थोडं शांत वाटतं की कोणीतरी आपल्याशी बोललं. आईवडील नसले तरी आपला मोठा भाऊ आईवडिलांच्या ठिकाणी आपल्याला आहे असं म्हणून तो शांत झाला आणि मोठ्या भावाच्या सान्निध्यामध्ये शिकत शिकत त्यालासुद्धा आत्मज्ञान प्राप्त झालं, अशी ती गोष्ट आहे. ती गोष्ट समजावून सांगण्यासाठी हा पुण्य त्याला आणखी एक दृष्टांत देतो. तो पुण्य स्वतःच्या मागच्या जन्माची गोष्ट त्याला सांगतो. तो म्हणतो, अरे मी या जन्मात जो आहे, मागच्या जन्मात मी बेडूक होतो, त्याच्या आधीच्या जन्मात मी पक्षी होतो, त्याच्या आधीच्या जन्मात वृक्ष, चातक
राजा, वाघ, गिधाड, सिंह, चकोर आणि राजपुत्र असे अनेक जन्म घेत घेत मला हा जन्म मिळाला आणि या जन्मात मला आत्मज्ञान झालं. तसंच तुझं होईल. अनेक जन्म तुला घ्यावे लागतील आणि मग हळूहळू हळू तुला सुद्धा आत्मज्ञान होईल असं तो त्याला समजावून सांगतो. आणि हे सांगतो की कोणाचाही कोणाशीही संबंध स्थायी स्वरूपाचा कधीच नसतो. नेव्हर एव्हर. एवढ्या जन्मापुरताच. हा जन्म संपला की तुमचा संबंध संपला. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल कधीही माणसाने शोक करू नये. मग वसिष्ठ रामाला सांगतात, तेव्हा रामा हे नेहमी लक्षात ठेव की कोणी आपला नाही, कोणी परका नाही. वासनाग्रथित ऋणानुबंधाने तोपर्यंतच तो आपल्याशी बांधला गेलेला आहे जोपर्यंत ती वासना पूर्ण होत नाही. उदाहरणार्थ कृष्णानी यशोदेकडे राहणं, जन्म देवकीच्या उदरी होणं आणि त्याचं राहणं यशोदेकडे होणं हा ऋणानुबंध आहे. मागच्या जन्मात त्यांनी त्याला मागून घेतलेला आहे आणि म्हणून ते त्या ठिकाणी राहिलेले आहेत. ही जशी गोष्ट आपल्याला माहिती आहे तसंच आपल्या बाबतीत पण आहे. जोपर्यंत मागच्या जन्मातल्या वासनांनी आपण बांधलेलो आहोत ते ऋण चुकवायचा, ऋण अनुबंध म्हणजे ऋण चुकवायसाठी निर्माण झालेला बंध. अनु म्हणजे मागोमाग येणारा. ऋण अनुबंध, ऋणाच्या मागोमाग येणारं बंधन. तुमचं आमचं काहीतरी ऋणानुबंध आहे म्हणजे काय, मागचं काहीतरी देणं राहिलं आहे म्हणून या जन्मात आपण भेटलो. रस्त्यावर हजारो माणसं चालतात, सगळीच आपल्याला येऊन भेटतात का? सगळीच आपल्या सान्निध्यात येतात का? सगळ्यांबद्दलच आपल्याला प्रेम वाटतं का? नाही वाटत. एखाद्याला कोणाला तरी आपल्याला बोलावं असं वाटतं. जिथे आपण काम करतो, नोकरी असेल, धंदा असेल, उद्योग असेल, शेती असेल, कुठलंही काम जिथे आपण करतो तिथे अनेक माणसं काम करत असतात. म्हणून काय आपण सगळ्यांशी संबंधित होत नाही. त्यातल्या 2-4 लोकांशीच आपले जवळचे संबंध निर्माण होतात, कारण तो ऋणानुबंध आहे. ऋण अनुबंध, मागचं काहीतरी ऋण फेडायचं राहिलेलं आहे तोपर्यंतच तो असतो. त्याच्यानंतर आपोआप वियोग होतो आणि याचा अनुभव आपण सुद्धा खूप ठिकाणी घेतलेला असतो. अनेक लोक आपल्या खूप जवळ येतात आणि कालांतराने ती दूर गेली की इतकी दूर जातात की नंतर एकमेकांच्या आठवणीसुद्धा येत नाहीत. तर हा आपला नित्याचा अनुभव आहे. तेव्हा रामाला त्यांनी हेच सांगितलं की आपला कोणी नाही, तसा परकाही कोणी नाही. जे कोण आपल्या सान्निध्यात येतात ते त्या ऋणानुबंधामुळे येतात आणि तो ऋणानुबंध संपला, जीवाची त्या अनुबंधाची गरज संपली की त्यांचा वियोग होतो. म्हणून कोणत्याही प्रकारे कुणाचाही वियोग झाला तर त्याच्याबद्दल शोक करणं व्यर्थ आहे. कारण माणूस पराधीन आहे. माणसाचा जन्म स्वतःच्या अधीन नाही, तसा माणसाचा मृत्यूसुद्धा स्वतःच्या अधीन नाही. तो काळाच्या अधीन आहे. कालदास आहोत आपण, काळाचे दास आहोत. तो काळ जेव्हा ठरवेल तेव्हा आपल्याला जन्म प्राप्त होतो, तो काळ जेव्हा ठरवेल तेव्हा आपल्याला मृत्यू प्राप्त होतो. आणि म्हणून गदिमांचं सुद्धा म्हणणं वसिष्ठांच्या तत्वज्ञाना इतकंच शुद्ध आणि क्लिअर आहे. एक लाट तोडी दोघा, पुन्हा नसे गाठ, क्षणिक देवी आहे बाळा, मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा. हे सांगण्यासाठी वसिष्ठांनी रामाला ही पुण्य आणि पावन नावाच्या या 2 भावांची गोष्ट सांगितली. 4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. जन्मला त्याला मृत्यू अटळ आहे, कधी ना कधी अटळपणे वियोग होणार हे निश्चित आहे. माणसाच्या शोक करण्याने परिस्थिती बदलत नाही. जीव तोपर्यंतच देहाला धरून ठेवतो जोपर्यंत
कर्माचं फळ भोगण्यासाठी तो सक्षम असतो. नंतर तो देह जीव स्वतःच टाकून देतो एखाद्या जीर्ण वस्त्राप्रमाणे. आणि जसं नवीन वस्त्र आपण धारण करू तसा तो नवीन देह धारण करतो. आपले संबंध हे केवळ या जन्मातले नसतात. अनेकानेक जन्मात अनेकानेक वेगवेगळ्या संबंधांनी आपण बांधलेले असतो. त्याच्यामुळे या जन्मातल्या संबंधांविषयी शोक करून आणि त्याच्यामध्ये आत्ताचं आपलं कर्तव्य विसरून आत्ताच्या जीवनाचा नाश करणं हे योग्य नाही, हे सांगण्यासाठी रामाने ही गोष्ट वसिष्ठांनी ही गोष्ट रामाला सांगितली. आता ही गोष्ट या ठिकाणी संपली. 4-5 गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. पुढची गोष्ट आहे गाधी नावाच्या ब्राह्मणाची. एक गाधी नावाचा ब्राह्मण आहे, त्याचं कथानक आहे, ते आपण उद्या बघणार आहोत. आज आपण इथेच थांबणार आहोत. हरिओम.